नमस्कार मित्रहो, मी आपणासाठी घेऊन आली आहे एक कथा जिचं नाव आहे माझी होशील ना. रस्त्याच्या कडेला एक छोट्या टपरीवर समोर पेटलेल्या छोट्याशा शेकोटीसमोर मेघा दोन्ही हात पुढे करत वाफ घेत असते. तेवढ्यात एक थंड हवेचा झोत कानाजवळून जात तिला स्पर्शून जातो. तसं पटकन स्वेटरची टोपी वर करीत ती कान झाकून घेते. पुन्हा एकदा दोन्ही तळ हात एकमेकांवर घासत ती शेकोटीची वाफ घेऊ लागते की आणखी एक थंड हवेचा झोत वेगाने येतो आणि तिच्या डोक्यावरची टोपी पटकन खाली सरते. तेव्हाच अलगद येऊन न आल्यासारखे शब्द तिच्या कानी पडतात. मेघा, मेघा. खरंच कोणी आपल्याला आवाज देतोय की आपल्याला भास होतोय? हा विचार करतच ती मनाला घट्ट करीत पुन्हा एकदा तोच आवाज घ्यायचा प्रयत्न करते. शेकोटी समोर वाफ घेणारे हात हळूहळू सुन्न व्हायला लागतात. लक्ष त्या हवेत सोबत येणाऱ्या आवाजावर केंद्रित करीत ती शांत बसलेली असते की तीच पाठीवर कसला तरी स्पर्श होतो आणि ती दचकून बाजूला सरते. अगं मी आहे, एवढी काय घाबरतेस? सुधीर तिला म्हणतो. नाही, काही नाही. म्हणजे ते एवढा वेळ तुम्ही मला आवाज देत होते का? मेघा घाबरतच विचारते. आवाज देत होतो? हा, देत असेन. आपली गाडी रिपेअर झाली आहे म्हणून. चल निघूया आता आपण इथून, सुधीर मेघाला म्हणतो. सुन्न पडलेले हात पुन्हा एकमेकांवर घासत ती त्याच्या मागोमाग चालू लागते. सुधीर आणि मेघा यांचं नुकतंच 6 महिन्यांपूर्वी लग्न झालेलं असतं. आता ते सुधीरच्या कामानिमित्त विलेपार्ले नावाच्या एका गावामध्ये चालले होते. विलेपार्ले गावाचं नाव ऐकूनच मेघाच्या मनात एक वेगळीच आतुरता, उत्सुकता आणि भीती दाटलेली होती. खरं तर सुरुवातीला ती नकोच म्हणत असते, पण सुधीरच्या शब्दापुढे तिचा नाईलाज होतो. रस्त्यावर येताना एका ठिकाणी त्यांची गाडी खराब होती. त्यामुळे मेकॅनिकला बोलवून गाडी ठीक करेपर्यंत त्यांना अंधार होतो. गाडी त्या छोट्याशा टपरीपासून निघते आणि हळूहळू कशेणी घाट ओलांडत जंगलातून जाऊ लागते. किती वेळ आहे अजून तिथे पोहोचायला? मेघा सहज सुधीरला विचारते. पोहोचू आता जरा वेळातच. तुला खूप घाई लागलेली दिसते तिथे पोहोचायची. अगोदर तर यायला तयारच नव्हतीस, सुधीर तिला म्हणतो. असं काही नाही, मेघा म्हणते. हा, मग तसंही थोडंसं काम आहे. तिकडे गेल्यानंतर फक्त तू आणि मी. सुधीर बोलतच असतो की समोरच्या आरशात त्याला कसली तरी सावली दिसते आणि तो जरा जोरातच ब्रेक मारतो. गाडी एकदाच कर आवाज करीत जंगलात बाहेरच्या नदीच्या पुलाजवळ येऊन थांबते. काय झालं? मेघा घाबरतच विचारते. तसं सुधीर लगेचच मागच्या सीटवर पाहतो तर तिथे कोणीच नसतं. तो आसपास सुद्धा बघण्याचा प्रयत्न करतो, पण तिकडे कोणीच नसतं. त्याच्याकडे बघतच मेघा सुद्धा इकडे तिकडे पाहू लागते. तेवढ्या सुधीरला ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला आरशात एका माणसाचा चेहरा अगदी स्पष्ट दिसतो आणि तो जोरात ओरडतो. त्याच्या मागोमाग मेघा सुद्धा ओरडते. पिंजरलेले केस आणि डोक्यावरून घेतलेली काळी घोंगडी, चेहऱ्यावरून सरळ मारलेल्या बॅटरीच्या उजेडात तो माणूस अचानक भयानक दिसतो. साहेब, साहेब, मी आहे हो, शांताराम. शांताराम सुधीरला शांत करत म्हणाला. अरे हां, पण असे अचानक आलात म्हणून थोडं. सुधीर चेहऱ्यावरचा घाम पुसत आरशातून पुन्हा मागच्या सीटवर पाहत म्हणतो. तिथे कोणीच नसतं. सुधीर बाजूला शांतारामकडे पाहत त्याच्याशी काही बोलणारच असतो की त्याच्या समोरच्या आरशात पुन्हा एकदा सावली चमकते. तो परत दचकतो, पण त्यावेळी तिथे शांताराम बसलेला असतो. काय करताय तुम्ही? कधी अचानक गाडीजवळ येता, लगेच आत बसता, सुधीर ओरडतच म्हणतो. नाही साहेब, ते आज म्हणजे एवढ्या उशिरा इथे थांबणं धोक्याचं आहे म्हणून लगेच बसलो बघा मी. बाकी देवाचा जसा तसा हिशोब, शांताराम म्हणतो. धोका म्हणजे? मेघा घाबरतच विचारते. ते जनावर असतात की रातच्याला,
बाईसाहेब, तुम्हाला म्हणून सांगतो, काल परवाचीच गोष्ट बघा. ते आमच्या गावातल्या शिंप्याचं पोरगं आलं होतं इकडे रानात मच्छी पकडायला. 2 दिवस झाले सगळीकडे शोधलं बघा, पण काही सापडना. त्याचा शरीर आजच सकाळी भेटलं बघा, इथंच पुलापाशी. शांताराम सांगत असतो. बस कर आता, तुमच्या गोष्टी ऐकायला नाही आलो आम्ही इथं. इकडे पुढचा रस्ता सांगा, आमची राहायची सोय कुठे गेली येते. सुधीर शांतारामला अडवतच म्हणतो. हा साहेब, मी ते आपल्या बाईसाहेबांना फक्त जनावरांबद्दल सांगत होतो. चला चला, इथून सरळ चला, पुढे सांगतो मी. बाकी काय, देवाचा जसा तसा हिशोब, शांताराम म्हणतो. पुलाजवळून वळण घेत गाडी अंधाऱ्या वाटेला तुडवीत सरळ गावाच्या दिशेने पळू लागते. गावाजवळ जायचं जसं जसं अंतर कमी होऊ लागलं तसं तसं हवा सुद्धा बदलत असते. रस्त्यावरच्या झाडांच्या पानांना सळसळ आवाज सगळीकडे घुमू लागतो. अचानक रस्त्यावर प्राजक्तांच्या फुलांचा सडा पडू लागतो. संपूर्ण रस्ता अगदी प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधाने न्हाऊन निघतो. रात्रीच्या अंधारात चांदण्यांचा प्रकाश आणखीनच प्रखर होतो. जणू काही कुणाच्या स्वागताचा सोहळा सुरू झालेला असतो. मेघाच्या चेहऱ्यावर एक कोमल हास्य उमटतं. त्या प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध तिला अगदी घायाळ करून टाकतो, पण ते फार काळ टिकत नाही. प्राजक्तांच्या फुलांचा वास इथं कसा येऊ शकतो, शांताराम म्हणतो. का, काय झालं, मेघा विचारते. इथं एक पण झाड नाही बघा. बाईसाहेब, प्राजक्तांच्या फुलांचं दिसतंय का तुम्हाला इथं, शांताराम म्हणतो. काय, पण मग ही एवढी फुलं, मेघा विचारते. लावलं असेल कोणी, आता काय तुम्हाला सांगून लावतील का ते झाड. शांताराम, तसंही तुमची दूरची नजर कमजोर आहे, सुधीर म्हणतो. आता तुम्ही म्हणत असाल तर असेल. बाकी काय, देवाचा जसा तसा हिशोब, शांताराम म्हणतो. थोड्याच वेळात त्या काळोख्या अंधाराला संपवत गाडी एका छोट्याशा बंगल्यासमोर येऊन थांबते. तसं शांताराम अगोदरच त्यांना सांगतो की आता आपण पोहोचणारच आहोत. पण न राहून मेघाच्या मनात प्रश्न येतो की या माणसाची तर दूरची नजर कमजोर आहे, मग याला कसं दिसलं. गाडीचा ब्रेक लागतो आणि शांताराम सोबत सुधीर सुद्धा गाडीतून खाली उतरतो. आता हा तुमचा बंगला, तुम्ही इथं राहायचं बरं का, मी येतो मग आता. बंगल्याकडे बोर्ड दाखवत शांताराम सुधीरला म्हणतो. अरे पण गेटला लॉक लावलाय, चावी तर द्या, सुधीर म्हणतो. काहीच आवाज येत नाही म्हणून तो बाजूला वळून पाहतो तर तिथे शांताराम नसतो आणि मागून कुणाचा तरी आवाज येतो. तर सुधीर लगेच वळून पाहतो. तिथे एक माणूस कंदील घेऊन उभा असतो. या साहेब, येताना काही त्रास तर झाला नाही ना, विष्णू सुधीरला म्हणतो. नाही, पण तुम्ही कोण, सुधीर विचारतो. मी विष्णू, ते मला घ्यायला यायचं होतं तुम्हाला. मला सांगितलंच होतं तसं, पण ते काय झालं, शेतातून येताना मला उशीर झाला. पण तरी तुम्ही अगदी बरोबर आलात बघा, विष्णू म्हणतो. हां, ते शांताराम होते सोबत, मग त्यांनी रस्ता सांगितला, सुधीर म्हणतो. शांताराम काका, असं काय बोलता साहेब, त्यांना जाऊन अजून महिना पण झाला नाहीये आणि ते कुठून येतील, विष्णू म्हणतो. काय, हे कसं काय शक्य आहे, आताच तर ते आमच्या सोबत गाडीत होते. म्हणजे आता पण होते पण अचानक गायब झाले, सुधीर अडखडत म्हणतो. साहेब, मेलेली माणसं कधी परत येतात का, ते दुसरं कोणी असेल. वाटेत तुम्ही दिसत असाल म्हणून तुम्हाला पाहुण्याची चुकामुक होऊ नये म्हणून बसलं असेल कोणी म्हातारं, विष्णू म्हणतो. अहो पण ते, सुधीर म्हणतो. तुम्ही त्यांचा चेहरा पाहिलात का, विष्णू सुधीरला अडवतच म्हणतो. नाही, अंधारात एवढा नीट दिसला नाही आणि त्यांनी घोंगडी पण घेतली होती डोक्यावरून, सुधीर म्हणतो. हा, मग असेल कोणीतरी, ते सोडा, चला आता आत, मी गेट उघडतो, गोदा अक्काल येईलच तोवर जेवण घेऊन. असं म्हणतच विष्णू गेट उघडू लागतो. सुधीर पुन्हा एकदा चेहऱ्यावरचा घाम पुसत गाडीत येऊन बसतो. गाडी पुन्हा एकदा स्टार्ट करीत तो गेटच्या आत घेऊ लागतो.
एवढा वेळ गेटपासून लांब झाडाशेजारी उभ्या असलेल्या शांतारामच्या प्रतिकृतीकडे मेघा पाहत बसली असते. जशी गाडी सुरू होते तसं ती प्रतिकृती सुद्धा त्या काळोख्या अंधारात कुठेतरी गायब होऊन जाते. पण सुधीरच्या मनात अनेक प्रश्न येतात की जर तो शांताराम नव्हता तर त्यांनी शांताराम असं नाव का सांगितलं आणि आम्हाला बंगल्यावर यायचं आहे हे पण त्यांना सांगितलं नव्हतं. मग त्यांनी रस्ता कसा सांगितला? सुधीर गाडी गेटमधून आत घेतो. अंधाऱ्या रात्रीत तो छोटासा बंगला विशालमय भासत असतो. मेघा सुधीरच्या मागोमाग कारमधून उतरते. थंडी आणखीनच वाढलेली असते म्हणून ती स्वेटरच्या खिशात स्वतःचे दोन्ही हात टाकून चालत असते. विष्णू मागून त्यांचा गाडीतून सामान बाहेर काढीत येत असतो. ऐक, तू पुढे हो, मी त्यांना सामान काढायला हेल्प करतो, सुधीर मेघाला म्हणतो. तसं तो मागे वळून परत गाडीजवळ जातो आणि मेघा बंगल्याच्या दरवाजाच्या दिशेने हळूहळू पुढे जात असतो. दरवाजासमोर एक मोठा झुंबर लावलेला असतो. त्याची लाईट टिमटिम करत असते की मेघाचं पाऊल पडताच ती टिमटिम करायची थांबून लख्ख प्रकाश देते. मेघा आजूबाजूला बघत हळूहळू पुढे होते आणि दरवाजा उघडणारच की हवेने आपोआपच दरवाजा कर्र आवाज करत उघडतो. हवेत कुठेतरी दुरूनच गाण्याचे बोल ऐकू येतात. त्या शब्दांचा कानोसा घेत ती पुन्हा मागे वळते आणि बंगल्याच्या उजव्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागते. तसं गाण्याचे बोल आणखी स्पष्ट होतात. तुझ्या ओढी संगे सहवास माझा, घेऊन येशील सुगंध फुलांचा, तुझ्या नयनांनी मी स्वप्न पहावे, जाता कधी दूर तुझ्यात उरावे, जिथे रात धावे दिवसाच्या मागे, तिथे मला भेटाया येशील ना, मला साथ देशील ना, माझी तू होशील ना, माझी तू होशील ना, मला साथ देशील ना, माझी तू होशील ना. अरे वा, किती सुंदर बोल आहे ते. पण नक्की कोण गात असावं? मेघा स्वतःशीच पुटपुटते. मी. एक हलकासा आवाज तिच्या कानाजवळून धावतो. कोण? कोण आहे तिथे? मेघा त्या आवाजाच्या दिशेने बघत एकदम तोच तिचा तोल जाणारच असतो की समोरच्या भिंतीचा ती आधार घेते. तिचा स्पर्श जसा त्या भिंतीला होतो तसा त्या भिंतीतून पुन्हा एकदा कोणीतरी तिला दूरून हाक मारत आहे असा भास होतो. ती लगेच तिथून दूर होते. काय झालं बाईसाहेब, तुम्ही इथं काय करता? विष्णू मागून येत मेघाला विचारतो. तुम्हाला काही आवाज ऐकू येत आहेत का? म्हणजे कोणीतरी गात आहे किंवा कोणाचा तरी दुरून हाक मारल्याचा आवाज? मेघा विष्णूला घाबरतच विचारते. काय बोलता तुम्ही पण? एवढ्या रात्री कोण मेलं गाणार? आणि गात असलंही भलं तरी एवढं काय घाबरता तुम्ही? ते काय आहे ना इथून थोड्याच अंतरावर गाव आमचं. तिकडं लोक सकाळी सकाळी लवकर उठतात बघा, आणि आता जवळजवळ पहाट होतच आली आहे. कदाचित आमचा सर्जा बुवा त्याचा रियाज करत असेल. आता सगळीकडे शांतता आल्यावर थोडं बहुत आवाज येतच असेल इथवर. तुम्ही नका लक्ष देऊ, चला चला आत घरात, विष्णू मेघाला म्हणतो. अहो पण अच्छा ते जाऊ द्या, तुम्ही या गावात कधीपासून आहात? म्हणजे तुम्ही इथे सर्व लोकांना ओळखतच असाल ना? मेघा विचारते. हो, मग माझा जन्मच इथला आहे ना, समजा गाव मला पाठ आहे बघा, विष्णू म्हणतो. मग तुम्ही त्याला पण ओळखत असाल ना? मेघा बोलतच असते की ते दोघेही दरवाजासमोर पोचलेले असतात. तिथे समोर एक म्हातारी बाई आरतीचं ताट घेऊन उभी असते. तिला बघून मेघा जरा मागेच सरते. घाबरू नका बाईसाहेब, ही राधा मावशी आहे. बिचारी गरीब आहे म्हणून ठेवली आहे इथे कामाला. तुम्ही आत व्हा, मी साहेबांना बोलवूनच येतो, विष्णू म्हणतो. या या सूनबाई या, आता कसा जोडा शोभून दिसतोय बघा.
थरथरत्या हाताने ताट सांभाळत राधा मावशी म्हणतात, जोडा? अच्छा, समजलं. पण ते तिकडे आहेत, मी एकटीच आली आहे पुढे. मेघा म्हणते, एकटी कशी? तो आहे की सोबत? मावशी म्हणते, तो कोण? तो? मेघा आजूबाजूला बघतच विचारते. तुम्ही नका लक्ष देऊ, बघा, आरती करते हो मी तुमची, आणि मग उजवा पाय टाका या घरात आणि आतमध्ये या. मावशी मेघाची आरती करते, पण तिचं लक्ष सतत तिच्या बाजूला असतं. मध्येच उगीच ती बाजूला बघून गालातच हसत असते. ते सर्व पाहून मेघा जरा विचारातच पडते. तिला आता आणखी भीती वाटायला लागते. जा आता, तू जा, झालं तुझ्या मनासारखं? राधा मावशी हळूच मेघाच्या शेजारी पाहत म्हणते. ही बाई नक्की कोणाशी बोलते हेच मेघाला कळत नसतं, पण तिच्या चेहऱ्यावर अचानक बदलणारे ते भाव पाहून तिला आता फार विचित्र वाटत असतं. तिला तिथून जावं असं वाटत असतं की तेच मागून विष्णू सामान घेऊन येतो. तो येता लगेच राधा मावशीच्या चेहऱ्यावर भाव बदलतात आणि मेघाच्या शेजारी उभी असलेली सावली पटकन मागे सरते आणि रात्रीच्या अंधारात गायब होऊन जाते. आपल्या शेजारून काहीतरी निघून गेल्याचा भास मेघाला जाणवतो. ती जोरात किंचाळते. काय झालं? सुधीर धावत येत विचारतो. बाईसाहेब, ठीक तर आहात ना तुम्ही? काय झालं? विष्णू सुद्धा विचारतो. इथे काहीतरी होतं आता. मला पण जाणवलं, म्हणजे या मावशी कुणाशी तरी बोलत होत्या. कोणीतरी होतं इथे. मेघा घाबरत घाबरतच सांगते. काय होतं? सुधीर विचारतो. म्हणजे सावलीसारखं काहीतरी इथून गेलं आत्ताच, मेघा म्हणते. अहो बाईसाहेब, माझी सावली असेल, मी आत्ताच आलो नाही का? आणि राधा मावशीला सवयच आहे एकटंच बडबड करायची. त्यांना ना आवाज जरा कमी येतो ना, मग ती बडबडत असते असं काही पण. तुम्ही कशाला घाबरता? आम्ही एवढी लोक आहोत ना सोबत. विष्णू मेघाला समजावू लागतो. हो ना, ते गाडीत त्या शांतारामने, म्हणजे जो कोणी होता सोबत, त्याने पहिले हिला काय काय गोष्टी सांगून हिच्या मनात भरवून ठेवलंय, म्हणून हिला भास होत असेल, बाकी काही नाही बघ, सुधीर म्हणतो. चला बाईसाहेब, आज चला, विष्णू म्हणतो. तसं सर्वजण आज जातात. मावशी मात्र अजूनही त्याच ठिकाणी एकदम शांत उभी असते. तेवढ्यात गोदा अक्का जेवण घेऊन येते. तिला बघताच राधा मावशी पटकन ताट घेऊन घरात जाते. गोदा अक्का राधा मावशीला तितकी पसंत करीत नसते. तिला ती वेडसर वेंधळी बाई वाटत असते. पण विष्णूला तिची दया येते आणि तो तिला कामासाठी बंगल्यात ठेवून घेतो. सुधीर आणि मेघा दोघी त्या दिवसभराच्या प्रवासाने फार थकलेले असतात. त्यामुळे लगेच जेवण वगैरे करून दोघेही झोपण्यासाठी वरच्या रूममध्ये जातात. अंथरुणात पडल्या पडल्या सुधीरला झोप लागते. मेघाला आज कुठे सुख असतं, कारण सुधीर हा अतिशय मद्यप्रेमी व्यक्ती होता आणि एकदा पोटात 4-5 कप ओतले की तो जनावरासारखा अगदी वाईट तिला भासायचा. स्वतःची भूक भागवण्यासाठी तो कुठवरही जाऊ शकतो हे मेघाला खूप चांगलं माहीत असतं. पण मेघा ही अनाथ असल्यामुळे तिचं लग्न तिच्या मामा मामींनी अगदी तिच्या मर्जीविरुद्ध लावून दिलं असतं. तिला तिच्या माहेरून कोणताच आधार नसतो. तिच्याजवळ सर्व सहन करण्यासाठी कोणताच पर्याय नसतो. पण तरीही खूप दिवसांनी ती आज खूप खुश असते. या खुशीचं कारण तिलाही नसतं माहीत. त्या मोठ्या बेडरूममध्ये खिडकी शेजारी एक छोटासा सोफा असतो. त्या सोफ्यावर बसून आकाशात दिसणारा चंद्र ती निहाळत बसते. एक क्षण ती सुधीरकडे पाहते, पण तो गाढ झोपी गेलेला असतो. त्यामुळे तिला सुद्धा थोडं रिलीफ वाटतं. सकाळी जेमतेम 9 वाजता सुधीरला जाग येते. तो डोळे चोळीत अगदी सवयीप्रमाणे मेघाला शेजारी शोधू लागतो, पण त्याला ती तिथे दिसत नाही. म्हणून रागातच उठतो तो आणि बघतो तर ती सोफ्यावर झोपलेली असते. ते पाहून त्याला थोडा रागच येतो. तो उठून तिच्याजवळ जातो. तिच्या अंगावरून ब्लँकेट जोरात खेचून खाली फेकून देतो आणि तिला काही बोलणारच असतो की त्याची नजर खिडकीतून बाहेर जाते. हे काय? मी इथे काय करतोय? हे कसं शक्य आहे? एवढा वेळ रागात असलेला सुधीर घाबरत घाबरत स्वतःशीच म्हणतो. त्याच्या तळपायाखालची जमीन जणू सरकतेच.
तो त्या स्थितीत त्याचा मोबाईल शोधू लागतो आणि कुणाचा तरी नंबर डायल करीत कॉल लावतो. काय आहे हे सर्व? तुला मी स्पष्ट सांगितलेलं ना की मला ही जागा सोडून दुसरी कोणतीही जागा चालेल. सुधीर कॉलवर कोणाशी तरी बोलतच असतो. अरे हो, पण तुला माहित आहे ना की गावात ही जागा सोडून दुसरी कोणतीच जागा नाही आहे म्हणून. समोरून उत्तर येतं. म्हणून तू इथे सोय केली आहेस राहायची? आणि तुला माहीतच आहे ना की मेघा पण माझ्यासोबत आहे ते. आणि नव्हतीच जागा तर गावात कुणाच्या तरी घरी सोय करायची होती ना, पण इथे का? सुधीर रागातच म्हणतो. अरे पण तुला माहीत आहे ना त्या प्रसंगानंतर गावकऱ्यांचा बाहेरच्या लोकांवर किती राग आहे ते. अशा परिस्थितीत हीच जागा सेफ आहे. समोरून उत्तर येतं. कॉलवर बोलतच असताना सुधीर मोबाईलच्या स्क्रीनवर काही मेसेज आला म्हणून चेक करत असतो की स्क्रीन अचानक ऑफ होते आणि त्याच्या मागे उभी असलेली सावली त्याच्यापेक्षा मोठी मोठी होऊ लागते. तो एकदम स्तब्ध होऊन उभा असतो की सावली हळूहळू पुढे पुढे सरकू लागते. सुधीर पटकन स्क्रीन ऑन करण्यासाठी मोबाईलच्या बटनाला प्रेस करतो. स्क्रीन ऑनलाईन होते आणि ती सावली सुद्धा दिसेनाशी होते. तरी तो पुन्हा एकदा वळून पाहतो तर मेघा शांत झोपलेली असते आणि त्याने फेकलेले ब्लँकेट सुद्धा तसाच जागेवर असतो. तुमचं काम गेलं खड्ड्यात. मी आताच इथून परत जायला निघतोय, सुधीर रागातच म्हणतो. कॉन्ट्रॅक्ट विसरलात वाटतं आपण. तुम्ही लिहून दिलाय सर्व आणि पैसे पण रोख घेतले आहेत आमच्याकडून, समोरची व्यक्ती म्हणते. हो आहे लक्षात, सुधीर शांत होत म्हणतो. आणि काय राव, तुम्ही घाबरलात काय? काय होत नाही, फक्त एवढं एक शेवटचं काम पूर्ण करा, मग तुमची एका चांगल्या ठिकाणी बदली करतो की नाही ते बघा, समोरची व्यक्ती म्हणते. मी घाबरत नाही कोणाला, पण मेघा सोबत होती म्हणून थोडं, सुधीर म्हणतो. मग काय झालं? तसंही एवढ्या वेळात सर्वजण तो प्रसंग विसरून गेले असणार आणि जे झालं ते नक्की माहिती तरी कुणाला आहे? तो एक शांताराम, तो तर मेलाय, तूच सांगितलं काल. उरलं कोण आता? तू आणि मी फक्त. काय टेन्शन घेऊ नकोस, काम आवरून लवकर परत ये, आपण पार्टी करू, समोरची व्यक्ती म्हणते. ठीक आहे म्हणत सुधीर कॉल ठेवतो आणि फ्रेश व्हायला जातो. त्याच्या मागोमाग मेघाच्या अंगावरून त्याने फेकलेले ब्लँकेट हळूच वर उचलत तिच्या अंगावर देत एक सावली पटकन खिडकीच्या बाहेर जाते. सूर्याची किरणं खिडकीतून अलगद मेघाच्या चेहऱ्यावर पडू लागतात. तसं ती हळूहळू डोळे चोळीत जागी होते. आज बऱ्याच दिवसांनी तिला शांत झोप लागलेली असते. ती उठून तिथेच सोफ्यावर बसते आणि खिडकीतून बाहेर बघत असते. समोरचं दृश्य पाहून तिला फार छान वाटतं, कारण हिरवगार झाड आणि फुलांचा सुगंध तिला भारावून टाकतो. खिडकीतून आणखी पुढे बघत असतानाच जवळच जरा अंतरावर तिला एक भव्य दिव्य एक वाडा दिसतो. 3 मजली. त्या वाड्याला लाकडाचा छान काम केलेलं असतं आणि आजूबाजूला विविध प्रकारची झाडं, समोर एक छोटासा फाउंटेन. हे सर्व बघून तिला तिथे जाण्याची तीव्र इच्छा होती. पण तेवढ्यातच सुधीर फ्रेश होऊन बेडरूममध्ये येत असतो. झाली का झोप? उठायचं नाहीये का आता? सुधीर मेघाला म्हणतो. हो उठते, असे म्हणतच मेघा. आणि ऐक, कामासाठी बाहेर जातोय, तू इथेच थांब, बंगल्याच्या बाहेर जायची गरज नाही. तुला जे लागेल ते गोदा अक्काला सांग, त्या आणून देतील, सुधीर सांगतो. मेघा म्हणते. दोघांच्या लग्नात 6 महिने झाले असतात, पण आजही त्यांचा संवाद फक्त कामापुरतीच असतो. सुधीर फक्त त्याचं काही काम असल्यावरच तिच्याशी जवळीक साधायचा आणि मेघा तिने जणू अबोलाच धरलेला असतो. सुधीर त्याचा नाश्ता ओळखून विष्णू सोबत त्याच्या कामासाठी गावात जातो. इकडे मेघाकडे पूर्ण दिवस असतो. ती सुद्धा फ्रेश होते आणि नाश्ता करून घेते. गोदा अक्का, ते आपल्या मागे एक वाडा आहे बघा, तिकडे कोण राहतं? मेघा किचनमध्ये काम करणाऱ्या गोदा अक्काला विचारते. तिकडे वय, तिकडे कोण नाही राहत बघा. म्हणजे तो वाडा आमच्या गावातल्या एका सावकाराचा होता, पण आता त्याचं कोणी नाहीये, गोदा अक्का म्हणते. हो का? पण किती मोठा आहे? आणि पुढे तर?
मेघा बोलतच असते की तेवढ्यात एक लहान मुलगा धावत धावत बंगल्याच्या दरवाजासमोर येऊन आवाज देऊ लागतो. आये, ओ आये. गोदा अक्काचा मुलगा विकास आवाज देतो. का रे विकास, तू काय करतस इकडं? गोदा अक्का म्हणते. आये, अगं बापूंनी परत पिऊन त्या शेजारच्या तात्यासोबत भांडण केलंय. तू चल अगोदर घरला. विकास म्हणतो. आर देवा, यो माणूस काय आपल्याला सुखानं जगू द्यायचा नाही. बाईसाहेब, मी जरा घराकडे जाऊन येऊ का? माझं पोरग बिचार एकटंच आहे आणि त्याचा बाप काय आता ऐकणार नाही कोणाला. गोदा अक्का म्हणते. हो, या ना तुम्ही जाऊन. मी येऊ का सोबत? मेघा मी विचारते. नाही, तुम्ही कशाला तिकडं या लोकांची भांडणं बघायला? तुम्ही इथंच थांबा. राधा मावशी आहेत सोबत, मी येते संध्याकाळला. आणि हो, राधा मावशी जेवण झालेलं आहे, तो तेवढा भात घाला तुम्ही. गोदा अक्का म्हणते. घालाल ना? गोदा अक्का पुन्हा विचारते. हो घालेन की, त्यात काय एवढं, तू ये जाऊन तुझ्या घरला. राधा मावशी म्हणते. गोदा अक्का आणि विकास तिथून जायला निघतात. ते वाड्याकडे जाऊ नका म्हणते, बंदच आहे तो एवढ्या टाइमपासून. गोदा अक्का मेघाकडे पाहत म्हणते आणि विकास सोबत तिच्या गावाच्या दिशेने जाते. तिकडे मेघाच्या मनात प्रश्न येऊ लागतात की वाडा बंद आहे तरी एवढा स्वच्छ कसा, आणि दुरूनच बघितला तरी किती चमकत आहे. राधा मावशीला काही विचारावं तसं ती मुळात मेघाला सुरुवातीलाच आवडली नसते. त्यात तिचं एकटं पुटपुटणं तिला आणखी घाबरवत असतं, म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये जाऊ लागते. राधा मावशी सुद्धा त्यांच्या कामाला लागतात. बघता बघता दुपार होते आणि मेघाला जेवणासाठी बोलवायला राधा मावशी वर येतात. ती त्यांच्यासोबत खाली जाऊन जेवण करून घेते. त्या परत त्यांच्या कामाला लागतात आणि मेघा थोडेसे पाय मोकळे करावे म्हणून बंगल्याच्या समोर अंगणात फिरू लागते. तिथेच एक छोटासा झोका असतो. ती तिथे त्यावर बसून जाते. तेवढ्यात तिला सुधीरचा कॉल येतो. हॅलो. हां ऐक, मला यायला थोडा उशीर होईल, तर रात्रीचं जेवण जेवूनच येईन. तू वेळेवर जेवून घे, सुधीर मेघाला म्हणतो. मेघा एवढंच बोलून विचारात पडते, कारण सुधीर तिच्याशी एवढं गोड बोलतोय म्हणजे नक्कीच त्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे हे तिला चांगलंच कळत असतं. आणि हो, आंघोळ करून फ्रेश होऊन मस्त तयार होऊन राहा. कळतंय ना मी काय बोलतोय ते? असं म्हणत सुधीर तिच्या उत्तरांची वाट न बघताच कॉल ठेवतो. हो बास, एवढंच उरलंय माझ्या आयुष्यात. फ्रेश व्हा, तयार व्हा आणि यांची हौस मौज मजा पुरवा. कधी कधी तर वाटतं फक्त एवढ्यासाठीच या माणसाने लग्न केलंय माझ्याशी. मामा मामींना थोडी पण दया आली नाही माझी. मेघा मोबाईल बाजूला ठेवत स्वतःशीच बोलत असते. तिच्या डोळ्यातून हळूहळू पाणी उघडू लागतं. तिची नजर हातातल्या अंगठीवर जाते. ती त्या अंगठीला न्याहाळत आणखीनच रडू लागते. का तू गेलास मला सोडून? तू असतास तर असं काही झालं नसतं. मी पण आज खुश असते. एक तूच तर होतास या दुनियेत, माझ्यासाठी कोणीतरी माझा विचार करणारा. पण देवाने तुला सुद्धा माझ्यापासून लांब नेलं. अगोदर आई बाबा आणि नंतर तू. मी कोणासाठी जगू? माझा नवरा तर असा, त्याची भूक मिटली की तो बघणार सुद्धा नाही माझ्याकडे. ही अशी असतात का रे नाती? आणि अशीच असतात तर मग का माणूस तो ती जोडतो? बरं झालं मी या रिंगबद्दल त्यांना काहीच बोललेले नाही तर ही पण माझ्यापासून दूर गेली असती. असं म्हणतच मेघा पुन्हा रडू लागते. जरा वेळाने रडून रडून तिचं डोकं जड होतं आणि शेवटी डोळ्यातले अश्रूही सुकून जातात. तिची तीच हुंदके आवरत स्वतःच गप्प होते, कारण या गोष्टीची तिला आता सवय झालेली असते. लहानपणापासून अनाथ, त्यामुळे कधी कोणी विचारायला नव्हतं. तिला वाटलं की लग्न झाल्यानंतर सर्व ठीक होईल, पण नवरा दारुडा आणि वासनाधीन. दुपारच्या त्या हवेने तिला तिथे शांत झोप लागते. जरा वेळातच तिचे डोळे उघडतात आणि ती बघते तर बेडरूममध्ये बेडवर झोपलेली होती ती. तिच्या मनात अनेक प्रश्न पडू लागतात. हे कसं शक्य आहे?
ती तर बाहेर अंगणात झोपाळ्यावर झोपलेली असते. मग अचानक ती बेडरूममध्ये कशी पोचली? 2 क्षण तिला काही सुचेना होतं. तेवढ्यात राधा मावशी तिच्यासाठी चहा घेऊन येतात. मावशी, मी इथे कशी आले? म्हणजे मी बाहेर अंगणात झोपाळ्यावर झोपली होते ना? मेघा राधा मावशीला विचारते. नाही हो, तुम्ही इथेच तर झोपला होता. मगाशी मी येऊन बघून गेले. राधा मावशी तिच्या शेजारी चहा ठेवतच म्हणतात. कसं शक्य आहे? मला नाही आठवत. मी कधी आले इथे वर? मेघा स्वतःशीच बोलत असते. नका विचार करू, घ्या चहा घ्या, राधा मावशी म्हणते. मेघा चहा घेत पुन्हा एकदा बेडरूमच्या खिडकीजवळ येऊन सोफ्यावर बसते. तिची नजर पुन्हा एकदा त्या बंगल्यावर पडते. एवढा जुना वाडा अजूनही एवढा मजबूत आहे आणि त्याची चमक जणू आताच त्याचं काम केलं असावं कुणीतरी. तेव्हा ते सर्व पाहतच होती. तेवढ्यात तिला एक लहान मूल त्या वाड्याच्या गेटमधून आत जाताना दिसतं. अरे, गोदा अक्का तर म्हणाल्या होत्या की इथे कोणीच नाही राहत म्हणून. मग हे लहान मूल कोणाच आहे? मेघा स्वतःशीच म्हणते. आता तिला जणू राहावतच नाही. कसलाही विचार न करता ती वाड्याच्या दिशेने जायला निघते. जाता जाता बाहेरून राधा मावशीला आवाज देत सांगून जाते की ती त्या वाड्याच्या जवळ जाऊन पोहोचते. तो भव्य दिव्य वाडा पाहून तिला तो आतून पाहण्याची इच्छा जाणवते. पण गोदा अक्काने सांगितलं असतं की तिकडे जाऊ नका म्हणून. ती गेटच्या बाहेरून पाहत असते. तेवढ्यातच ते लहान मूल तिच्या समोरून पडत पडत वाड्याच्या दरवाजातून आत जातं. ती सुद्धा न राहून त्याच्या मागे आत जाते, कारण तिथे कोणीच नसतं आणि ते मूल एकटंच असतं. वाड्याचा मोठा दरवाजा जो की सागापासून बनलेला असतो ती धक्का मारत उघडते आणि आतलं दृश्य पाहून चकितच होते, कारण त्या वाड्यात कुणीच नसतं राहायला. तरी वाडा अगदी स्वच्छ आणि सुंदर सजवलेला असतो. तो मोठा दिव्य वाडा बघून तिला त्या लहान मुलाचा विसर पडतो आणि तोही आता तिला दिसेनासा झालेला असतो. ती वाड्यात आत जाते. सर्वात अगोदर तिला मोठा झुंबर दिसतो आणि पुढे गेल्यावर मोठे मोठे फोटो फ्रेम. त्यातल्याच एका फ्रेमला ती हात लावून पाहू लागते. तेवढ्यात कोणीतरी तिचा हात पकडून ठेवतो आणि ती जोरात किंचाळते. दुसऱ्या क्षणाला ती खाली पडलेली असते. तिला घाम फुटू लागतो. हा नक्की तिचा भास असतो की खरंच कोणीतरी तिचा हात पकडलेला असतो हेच तिला कळत नसतं. ती लगेच तिथून बाहेर निघायला उठणारच असते की तेच जिन्यावरून एक आकराळ विक्राळ केस असलेली, भाजलेला चेहरा आणि समोरचे बाहेर आलेले 4 दात अशा स्वरूपातील एक चेटकीन बाई तिच्या समोर येऊ लागते. तिचं हे रूप पाहून मेघा अगदी पार कोलमडून जाते. आलीस तू? तुझीच वाट बघत होते. म्हणजे तुझ्यामुळे झालं हे सर्व काही, ती चेटकीन स्वरूपातील बाई म्हणते. मेघाची तर पार बोलतीच बंद झालेली असते, तरी हिम्मत करून ती कशीबशी पुढे बोलते. मी काय केलंय? माझ्यामुळे काय झालंय? तूच नेलं माझ्या नवऱ्याला. तुझ्याच मुळे झालं. आज नाही सोडणार तुला, ती बाई म्हणते. तसं मेघा तिथून पळून जायचं बघते, पण तेवढ्यातच एक दुसरी मुलगी जी तिथे हात आणि पाय दोन्हीवर चालत होती. तिचा डोकं जवळजवळ जमिनीला टेकलेला असतो. ती मेघाच्या मागून येत तिला अडवते. थांब ना, माझ्याशी नाही बोलणार का तू? चल तू पण आमच्या सोबत, ती मुलगी म्हणते. असं म्हणत मेघाच्या अंगावर उडी मारणारच असते की कोणीतरी जोरात तिचे पाय खेचीत तिला ओढत दोन्ही हातांनी झाकलेला तिचा चेहरा हात बाजूला सारीत तो एकदम एकटक निहाळू लागतो. त्याच्या कपड्यातून अतिशय कुबट जळल्याचा वास येत असतो. त्याचा एका बाजूचा चेहरा पूर्ण जळालेला असतो. तो मेघाला स्वतःच्या जवळ ओढून घेतो. नाही, ही माझी आहे, माझ्या सोबत राहणार. किती सुंदर आहेस ग तू. चल मी तुला माझी खोली दाखवतो, असं म्हणत तो तिच्या दोन्ही हातांना पकडत तिला जोरात ओढू लागतो. सोडा मला जाऊ द्या, मी तुमच्या पाया पडते, मेघा जोर जोरात ओरडत असते.
मेघाला कोण मारणार यावरून त्या तिघांचा पण भांडण सुरू होतं. तीच वेळ साधीत मेघा तिथून पळून जायला निघते. ती दरवाजाजवळ पोचलीच असते की मागून ती चेटकीनबाई तिची वेणी ओढू लागते. मेघा स्वतःची सुटका करून घ्यायला गयावया करू लागते की तेवढ्यातच तो जळक्या चेहऱ्याचा मुलगा त्या चेटकीनबाईला हवेत उडी मारून धक्का देतो आणि तिची पकड सुटते. मेघा जोरात दरवाजामध्ये आदळते. तिच्या डोक्याला मार लागतं, पण तिचे हात मात्र दरवाजाबाहेर पडतात. म्हणजे ती अर्धी त्या वाड्याच्या आत असते आणि अर्धी वाड्याच्या बाहेर, जिथे तंत्र मंत्र करून बांधलेल्या धाग्यांची रेखा असते. जमिनीला टेकलेल्या तोंडाची मुलगी मेघा हिला हात ओढणारच की एक काळी सावली येऊन मेघाच्या हाताजवळ उभी राहते. तसं लगेच ते दोघेही मागे मागे सरकतात. मेघा अजूनही थोडी फार शुद्धीवर असते. ती एक क्षण त्या चेहऱ्याकडे पाहते आणि तिचे डोळे हळूहळू मिटतात. नक्की काय झालं असेल पुढे जाणून घ्यायला ही कथा ऐकत राहा. आणि हो, ही व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेघाचे डोळे हळूहळू बंद होतात. तसं डोळ्यांच्या दोन्ही भोवया रागाने फिरवीत काळी सावली बोलू लागते. तुम्हाला सांगितलं होतं ना मी एकदा की तिला हात लावायचा नाही म्हणून. हिम्मत कशी झाली तुमची तिला स्पर्श करायची. तो त्या सर्वांवर रागावत मेघाला दरवाजातून उचलतो आणि वाड्याच्या बाहेर येतो. ते तिघेही घाबरून मागे सरतात, पण त्यांना राग आलेला असतो. त्यांचा नाईलाज असतो, कारण की मंतरलेल्या धाग्यामुळे ते वाड्याच्या बाहेर येऊ शकत नाहीत. ती काळी सावली मेघाला अलगद वाड्याच्या गेटच्या बाहेर ठेवते आणि डोळ्यातून अलगद अश्रू ओघळतात. तिच्या गालावर पडतात. बेशुद्ध होण्या अगोदर मेघा जोरात किंचाळली होती. त्या आवाजाने राधा मावशी तिथे धावत येतात. काय झालं? ही वाड्यात कधी गेली? मला कळलंच नाही, राधा मावशी म्हणते. तुला सांगितलं होतं ना की तिच्याकडे लक्ष ठेव म्हणून, तरी का केलंस हे दुर्लक्ष तू? तुला अंदाजा तरी आहे काय झालं आहे ते? आज जर मी वेळेवर आलो नसतो तर नशीब तिचे हात दरवाजाच्या बाहेर होते म्हणून मी काही करू शकलो. ती सावली आता रागारागातच राधा मावशीला बोलू लागते. माफ कर लेका, मी लक्ष ठेवीन आता पुढे, राधा मावशी म्हणते. काय झालं? बाईसाहेब का ओरडल्या होत्या? काय झालं? ओ मावशी, असं म्हणत होत्याच तेवढ्यात गोदा अक्का बंगल्याजवळून धावत येऊ लागतात. यांच्यापासून जरा जपूनच, मला नाही भरोसा यांच्यावर, सावली राधा मावशीला म्हणते आणि गोदा अक्का यायच्या आत निघून जाते. नशीब र देवा, लय मोठा अनर्थ झाला असता आज, आणि त्यांनी तर मला माफच केलं नसतं, राधा मावशी म्हणते. कोणी माफ केलं नसतं मावशी? गोदा अक्का मागून येत विचारते. अहो, म्हणजे देवाने मला माफ केलं नसतं ना. बाईसाहेब वाड्यात गेलत्या आणि त्यांच्या वरडण्याचा आवाज आला म्हणून मी धावत आले. पण देवाची कृपा, त्या ठीक आहेत, पण शुद्धीवर नाही सध्या, राधा मावशी म्हणते. देवा देवा इठ्ठला, यो काय झाला? मावशी थांबा तुम्ही, हात नका लावू, ती वाड्यात जाऊन आली आहे. तिला बाधा बिधा झाली की काय ते बघा लागल ना, गोदा अक्का म्हणते. काय मग यासनी इथं ठेवून जायचं का? राधा मावशी म्हणते. नाही हो, मी साहेबांना निरोप पाठवते आणि आपल्या गावातल्या पांडू भगवताला बोलवून आणते, मग तोच सांगल काय करायचंय ते, गोदा अक्का म्हणते आणि लगेच गावाच्या दिशेने पळते. नाही म्हणता म्हणता संपूर्ण गावात बोंब होते की पाहुणीला भूतानी झपाटलं म्हणून. इकडे राधा मावशींना प्रश्न पडतो की मेघाला घरी कसं न्यायचं म्हणून. थोड्याच वेळात गोदा अक्का, पांडू भगत आणि गावातल्या काही 4-5 माणसांना बंगल्यात येतात. तिथे येऊन बघते तर मेघा काही दिसत नाही म्हणून ते बंगल्याच्या आत जातात. तिथे त्यांना राधा मावशीकडून कळतं की मेघा तिच्या रूममध्ये आहे. काय ग राधे, तू कशाला हात लावायला गेलीस? काय झालं तर कोण निस्तारायचं? गावातला एक वृद्ध माणूस म्हणतो. ते ठीक आहे, पण तुम्ही यांना इथे घेऊन आलात तरी कसे? एवढा मोठा बाई माणूस आणि तुमच्या हातात एवढूसा जीव,
गोदा अक्का प्रश्न विचारते. सर्व गावकऱ्यांना सुद्धा आता तोच प्रश्न पडतो की राधा मावशी मेघाला घेऊन कशी आली. पण राधा मावशी मेघाला बघा अगोदर असं म्हणत विषय टाळते. तसं पांडू भगत डोळे बंद करून काही मंत्रतंत्र बोलतो आणि मेघाच्या कपाळावर भस्म लावतो. त्यानंतर ते बाजूला उभे राहतात. आणखी काही मंत्र बोलून झाल्यावर तिच्या हाताला देवाच्या पूजेचा दोरा बांधला जातो. पांडू भगत पुढे होत मेघाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि डोळे बंद करतो. नाही, काही बाधा झाली नाहीये. पाहुणी एकदम ठीक आहे, फक्त बेशुद्ध आहे. गावातल्या वैद्याला बोलवून औषध पाणी करून घ्या, पांडू भगत म्हणतो. देवा, लय नशीब काढलं बघा या पोरींनी. आज जाऊन पण नीट सलामत परत आली, नाहीतर आजवर कोणीच नाही आलं बघा. परत या वाड्याच्या बाहेर जाऊन. गावातला एक माणूस म्हणतो. तेवढ्यात वेळा सुधीर सुद्धा तिथे विष्णू सोबत येतो आणि त्याला घडलेला सर्व प्रकार समजतो. गावातल्या वैद्याला बोलवून मेघाला औषध दिलं जातं. ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते. साहेब, ओ साहेब, इकडे या, मी काय सांगतो बघा. गोदा अक्का हळू आवाजात बेडरूम मध्ये असलेल्या सुधीरला आवाज देत बाहेर बोलवते. हा बोल, काय झालं? सुधीर बाहेर येत म्हणतो. मला की नाही लई भीती वाटते. आता देवाच्या कृपेने आपल्या बाईसाहेबांना काही नाही झालं, पण त्या राधा मावशीवर मला काही भरोसा नाही. मला असं वाटतं की तिनेच बाईसाहेबांना त्या वाड्यावर पाठवलं असणार आणि तिनेच काहीसा जादूटोणा केला असणार, नाहीतर घरात दुसरं कोणीच नव्हतं. आणि मी जाताना सांगून गेले होते बाईसाहेबांना तिकडे जाऊ देऊ नका म्हणून. गोदा अक्का सुधीरला म्हणतात. काय बोलता तुम्ही? असं काही नसतं, सुधीर म्हणतो. नाही हो साहेब, तुम्ही नवीन आहात आता, तुम्हाला नाही माहीत या सर्व गोष्टी. अगोदर त्या बाईला कामावरून काढून टाका बघा. गोदा अक्का म्हणते. ठीक आहे, तुम्हाला वाटतं तर काढून टाकतो. आणि माझं एक काम आहे तुमच्याकडे. त्या पांडू भगवताची आणि माझी भेट करून द्या. विष्णूला सांगा उद्याच जाऊन आपण तिकडे. सुधीर गोदा अक्काला सांगतो. खरं तर तो या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही असं दाखवण्याचा तो नेहमी प्रयत्न करायचा, पण तो आतून खूपच घाबरलेला असतो. म्हणून गोदा अक्काशी बोलून पांडू भगवताशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तो. दुसऱ्या दिवशी सकाळी मेघाला जाग येते आणि ती घट्ट डोकं पकडून ओरडू लागते, कारण तिचं डोकं फार जोरात दुखत असतं. काय झालंय? कशाला बोंबलतेस? सुधीर म्हणतो. माझं डोकं फार दुखतंय. मेघा दोन्ही हातांनी डोकं दाबून धरते आणि म्हणते. इथे आमच्या डोक्याला ताप देऊन ठेवलायस. माझा सगळा मूड पण खराब झालाय. काय गरज होती ग तुला तिकडे जायची? सांगितलं होतं ना मस्त तयार होऊन फ्रेश होऊन राहा. पण नाही, तुला तर उचापत्या करायच्या असतात. सुधीर सर्व राग तिच्यावर शब्दातून काढत असतो. कुठे गेलेली मी? म्हणजे नक्की काय झालेलं मला? असं म्हणत मेघा हळूहळू सर्व आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात हवेच्या वेगाने ती सावली बेडरूममध्ये येते आणि तिच्या डोक्यावर अलगद हात ठेवून तोंडात काही मंत्र बोलू लागते आणि लगेच त्याच वेगात झपकन निघून जाते. हा सर्व प्रसंग मेघाच्या आणि सुधीरच्या डोळ्यांसमोर होतो. तिच्या आठवणीतून काल संध्याकाळच्या भयानक आठवणींना ती सावली थोड्या वेळाने नष्ट करून जाते. सुधीर तर एकदम ठप्प होतो. त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो. मेघाला पण काहीतरी झाल्याचं जाणवत असतं, पण दुसऱ्या क्षणात ती सर्व विसरून जाते. सुधीर काही क्षण तसाच उभा राहतो आणि स्वतःला भास झाला की काय हे विचारच करत तो बेडरूमच्या बाहेर जातो. मेघा उठून फ्रेश होते आणि अजूनही तिला थकवा जाणवत असतो की नाश्ता करायला खाली उतरते. तिला का जाणे सतत गालावर कोणीतरी थंड पाण्याचा ठेव ओतल्यासारखं जाणवत असतं. 2-3 वेळा ती हात लावून चेक करत असते, पण गालावर काहीच नसतं. पण त्या ठिकाणी सतत तिला एक गारवा भासत असतो. ती किचनमध्ये प्रवेश करते. गोदा अक्का, नाश्त्याला काय केलं आहे? गोदा अक्काला विचारते ती. बाईसाहेब,
तुम्ही आत कशाला आल्या? बरं वाटतंय का आता? गोदा अक्का विचारते. मला काय झालंय? मेघा विचारते. म्हणजे तुम्हाला काहीच आठवत नाही? चांगलं आहे बाबा, गोदा अक्का म्हणते. म्हणजे ते सोडा, राधा मावशी नाही दिसत ना? मेघा इकडे तिकडे पाहत म्हणते. नाही आहेत त्या, त्यांना काढून टाकलं कामावरून, गोदा अक्का म्हणते. का? मेघा आश्चर्याने विचारते. आता त्या साहेब लोकांच्या गोष्टी आम्हाला काय माहीत? आता का आणि कसं? गोदा अक्का म्हणते. अरे असं कसं काढून टाकलं? त्यांची तर काहीच चूक झालेली नाहीये, मेघा विचारते. ते मला बी नाही माहीत बघा. बाकी तुम्ही बाहेर बसा, मी नाश्ता देते तुम्हासनी. आणि हो, आजपासून मी काय संध्याकाळच्या टायमाला थांबणार नाही बाबा, गोदा अक्का मेघाला म्हणते. कालच्या प्रसंगानंतर गोदा अक्का फार घाबरलेली असते. त्यात गावात सुद्धा वेगवेगळी चर्चा सुरू असते. राधा मावशी तिला सुरुवातीपासून आवडत नसते, कारण विष्णूने जेव्हापासून तिला ठेवलंय तेव्हापासून गोदा अक्काचा पगार अर्धा दोघीत वाटला जात असतो, आणि म्हणून तिने मुद्दाम सुधीरचे कान भरून तिला कामावरून काढून टाकलेले असते. पण तिच्या बोलण्याकडे मेघाचं लक्ष नसतं. राधा मावशीला का काढलं? तिने काय अशी चूक केली होती? याचाच विचार करत ती हॉलमध्ये बसलेली असते. मेघा हॉलमध्ये विचार करत बसलेली असते की गोदा अक्का तिला नाश्ता आणून देतात. त्या जमेल तितकं तिच्याशी जेवढ्याच तेवढं वागण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांना मेघाची भीती वाटत असते. हे पाहून मेघा प्रश्न विचारते. काय झालं? तुम्ही असं का वागताय? नाही, काही नाही बाईसाहेब, तुम्ही नाश्ता करून घ्या, असं म्हणत गोदा अक्का किचनमध्ये जाऊ लागते. नाही, नक्कीच काहीतरी झालं आहे, सांगा अगोदर तुम्ही मला, मेघा म्हणते. अहो बाईसाहेब, तुम्ही काल जो कारनामा केलात ना, त्याकडे बघून अख्खा गाव बोंब झाली आहे बघा, गोदा अक्का सांगू लागते. कारनामा म्हणजे काय केलंय मी नक्की? मेघा विचारते. तुम्हाला आठवत नाहीये का काल तुम्ही त्या मागच्या वाड्यात गेले होतं म्हणून? मी किती वेळा सांगितलं होतं तिकडे जाऊ नका म्हणून, गोदा अक्का म्हणते. मी वाड्यात गेलेले? कधी? म्हणजे मला काहीच आठवत नाहीये, मेघा म्हणते. नुसत्या वाड्यात नाही गेलात, तिथून तुमच्या ओरडण्याचा आवाज येत होता आणि आम्हाला तुम्ही वाड्याच्या बाहेर बेशुद्ध भेटलात, गोदा अक्का म्हणते. काय? मी बेशुद्ध होते? पण मला तर काहीच नाही आठवत, मेघा म्हणते. आता देवाला माहीत बाबा, काल पांडू भगत येऊन बघून गेलाय तुम्हाला. तो सांगत होता की कसली बाधाबिधा तर झाली नाहीये, पण मला जाम भीती वाटते बघा, म्हणून मी संध्याकाळी काही इथे थांबणार नाही बघा, गोदा अक्का म्हणते. भगत आणि बाधा काय बोलतीयस तू हे सर्व? मेघा विचारते. अहो, त्या वाड्यात भूत आहेत बोलतात. आजवर कोणी गेलंय तिकडं तर तो परत नाही आलाय बघा. तुम्ही परत आल्या, पण त्याही बेशुद्ध होऊन. काय मेलं आहे त्या वाड्यात काय माहीत, सगळा जळालेला तर आहे. कशाला मेलं जायचं तिथं, गोदा अक्का म्हणते. एक मिनिट, काय म्हणतात? जळका वाडा? अहो किती सुंदर आहे उलट तो, मेघा म्हणते. सुंदर? सगळा वाडा जळालेला आहे आणि तुम्ही बोलता की तो सुंदर आहे, गोदा अक्का म्हणते. त्यांच्या या वाक्यावर मात्र मेघा धावत बाहेर निघते आणि बंगल्याच्या उजव्या बाजूला जाऊन पाहते तर खरंच तो वाडा पूर्ण जळालेला होता. गेटच्या समोर सगळीकडे सुकलेल्या पाण्याची रास असते आणि तो वाडा जळून अक्षरशः अर्धवट पडायलाच आलेला असतो. हे दृश्य पाहून मेघाचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो. तिच्या मागोमाग गोदा अक्का मागून धावतच येते. बाईसाहेब, तुम्ही आज चला बघू, तुम्हाला घरातच राहायला सांगितलं आहे आणि आता तसं पण कोणी नाहीये घरात, तुम्ही आणि मी सोडून. मला लय भीती वाटायला लागली आहे बघा, गोदा अक्का मेघाला खेचतच म्हणू लागते. तसं मेघा तिच्या मागोमाग घरात जाते, पण तिच्या मनावर हजार प्रश्नांनी रांगा केल्या होत्या. कारण काल तिने पाहिलेला वाडा आणि आज जे पाहिलं यावर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्यात गोदा अक्काने सांगितल्याप्रमाणे ती वाड्यात गेली होती
आणि तिच्यासोबत तिथे काय झालं यातलं तिला काहीच आठवत नसतं. त्यात राधा मावशीला का काढून टाकलंय याचंही तिला उत्तर मिळत नसतं. ती तिच्यात हरवलेल्या विचारात बेडरूममध्ये बसलेली असते आणि गोदा अक्का किचनमध्ये त्यांच्या कामाला लागतात. कधी सुटका होईल काय माहीत. त्या राधा मावशीला काढून टाकली तरी बाईसाहेबांच्या तोंडावर तिचंच नाव आणि सारखं काय बाई त्या वाड्याकडे बघत असते ही बाई, मला तर भीतीच वाटते हिची, असं म्हणत गोदा अक्का ओट्यावरच्या पसाऱ्याला सावरू लागली. खिडकी बाहेर एक मांजर जोरजोरात ओरडत असते आणि तिच्या मागून एक कुत्रा सुद्धा भुंकत असतो. काय मेलं या प्राण्यांना झालंय, नुसती ओरडतात भल्या सकाळच्या टायमाला. अरे हाड हाड असं म्हणत ती त्या कुत्र्याला हाकलून लावते की तो कुत्रा लगेच गप्प होतो आणि मांजरीचा आवाज पण येणं बंद होतो. पण ते दोघेही तिथून जात नाहीत. तिथेच राहून ते एकटक खिडकीतून आत बघू लागतात. गोदा अक्काला आश्चर्य वाटतं की आता तर ओरडत होते आणि आता अचानक गप्प कसे झाले. ती तिच्या विचारात हरवलेली असते आणि पटापट काम आवरू लागते. मनात विचारांचा गुंता तसाच असतो की काहीसं तिला जाणवतं आणि पटकन ती मागे वळून पाहते. तिच्या मागे कुणीच नसतं. कपाळावरचा घाम पुसत ती पुन्हा एकदा सगळीकडे पाहू लागते पण तिथे कोणीच नसतं. ती भाजी घेण्यासाठी फ्रीजकडे वळते आणि फ्रीजच्या चमकणाऱ्या रंगावर तिला एक अस्पष्ट सावली दिसते. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागते आणि ती खरंच काही दिसत आहे की नाही हे चेक करण्यासाठी पुढे होते. तशी ती सावली आणखी स्पष्ट होऊ लागते. दुसऱ्या क्षणी गोदा अक्का मागे वळून पाहते. तिथे कोणीच नसतं आणि सहजच तिची नजर वरच्या दिशेने वळते तर किचनच्या सिलिंगच्या कोपऱ्यात एक सावली रागाने कटाक्ष टाकीत तिच्याकडे बघत असते. पहिल्यांदाच तर तिला विश्वास बसत नव्हता. तिचा आवाज जणू घाबरून बंद होतो. ती सावली हळूहळू गोदा अक्काच्या जवळ जाऊ लागते. गोदा अक्का जोरात किंचाळते आणि पाय घसरून जमिनीवर पडते. तिच्या आवाजाने मेघा खाली धावत किचनच्या दिशेने येते. मेघाला पाहून ती सावली किचनची बंद खिडकी उघडून तिथून बाहेर निघून जाते. मेघा धावतच गोदा अक्काजवळ जाते. काय झालं, ठीक आहात ना तुम्ही, गोदा अक्काला उठवत विचारू लागते. इथं कोणीतरी होतं. हो बाईसाहेब ना, इथे कोणीतरी होतं. त्या वाड्यातलं भूत असल. तुम्हाला तरी सांगितलं होतं की तिकडं जाऊ नका म्हणून. आता आमच्या मागं पण लागणार ना ते, गोदा अक्का घाबरत घाबरत म्हणते. असं काही नाही आहे ग, भूत वगैरे काही नसतं, गोदा अक्काला पाणी देत म्हणते ती. तुम्ही शहरी माणसं, तुम्हाला नसल विश्वास, पण आम्हाला आहे बाबा. मी नाही राहू शकत अजून इथे. मला तर वाटायला लागलं की खरंच राधा मावशींनी काहीतरी जादूटोणा केला असावा, गोदा अक्का म्हणते. त्यांनी काही नाही केलं ग, त्या कशाला करतील काही. हां, मला त्या सुरुवातीला आवडत नव्हत्या, पण याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी काही केलं असावं म्हणून, मेघा म्हणते. मला जावं लागेल, पांडू भक्ताकडे जावं लागेल, गोदा अक्का म्हणते. अहो त्यापेक्षा आराम करा थोडा, तुम्हाला आरामाची गरज आहे, मेघा म्हणते. नाही बाईसाहेब, मला कामावरून काढलं तरी चालेल, आता मी नाही थांबायची इथं अजून एक मिनिट बी, असं म्हणत गोदा अक्का तिथून पळत पळत जंगलाच्या दिशेने निघून जाते. मेघा तिला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करते पण गोदा अक्का काही थांबत नाही. आता मेघाला सुद्धा भीती वाटायला लागते. एकतर नक्की काय झाले आहे, तिच्यासोबत हे का बरं होत आहे हे तिला कळत नसतं. संकटात हक्काने कोणाला हाक मारावी असं कोणीच तिच्या आयुष्यात नसतं. ती बेडरूममध्येच एका कोपऱ्यात जाऊन विचार करत बसते. सुधीरला कॉल करावा की नाही हेच तिला कळत नसतं. दुपारचं जेवण बनवण्याची हिंमत सुद्धा तिला होत नसते, कारण किचनमधून जाणारी सावली भलेही तिने पाहिली नसेल पण तिथून काहीतरी गेलं किंवा गोदा अक्कासोबत काहीतरी वेगळं झालं याचा पुरेपूर अंदाजा तिला लागला होता. देवाने का असं आयुष्य तिच्या वाटेला दिलं असावं, ज्यात गरज वाटल्यावर कुणी तिच्या सोबत नाही आणि जे काही आहे त्यांना ती हाक सुद्धा मारू शकत नाही.
तिला खूप एकटं एकटं वाटू लागतं. दोन्ही पायांना जवळ ओढत ती डोकं गुडघ्यांवर ठेवत रडू लागते. लहानपणापासून तिला एकटं राहण्याची सवय असते, पण तरीही माणूस तर तीही आहेच आणि आयुष्यभर एकटं राहणं सोपी गोष्ट नसते. मनात विचारांची गर्दी आणि गर्दीतला एकटा माणूस, दोघांची अवस्था सारखीच असते. मेघाची सुद्धा तशीच अवस्था झालेली असते. का देवा तू मला जिवंत ठेवलं आहेस? एकतर जास्त लोक दिसलीतच नाहीत आयुष्यामध्ये. जी दिसली त्यांना सर्वांना घेऊन गेलास तू, मग मला कशाला ठेवलं आहेस इथे? वैताग आलाय अशा जीवनाचा, जिथे रडण्यासाठी कुणाचा खांदा सुद्धा नाही आहे. मेघा स्वतःशीच बडबड करू लागली. रडता रडता तिला त्याच जागी झोप लागते. हे तिचं तिलाच कळलं नाही. काही वेळानंतर तिला जाग येते आणि बघते तर संध्याकाळ झालेली असते. 5 वाजले तरी सुधीर आणि विष्णू यातलं कोणीच तिथे आलेलं नसतं. एवढ्या मोठ्या बंगल्यात ते एकटीच असते. आता तिला आणखीनच भीती वाटू लागते. तिथून पळून जावं कुठेतरी असं तिला वाटत असतं. ती सुधीरला कॉल लावण्याचा बरेच वेळापासून प्रयत्न करत होती, या आशेतच की तो कसाही असला तरी तिचा नवरा आहे, तो नक्कीच तिथे तिच्या जवळ तिची काळजी म्हणून येईल. पण त्याचा कॉल लागत नसतो आणि तो सुद्धा स्वतःहून दिवसभरात तिला एकही कॉल करत नाही. मेघा कशीबशी हिम्मत करून बेडरूम मधून बाहेर येते. तिला फार भूक लागलेली असते. ती हळूहळू किचनमध्ये हिम्मत करत जाते. तिथे काही खायला आहे का हे ती चेक करत असते. तिथे तिला एक बिस्किट पुडा दिसतो आणि पाण्याची बॉटल घेऊन ती धावत हॉलमध्ये येते. हॉलमधल्या एका कोपऱ्यात जिथे देवघर असतं तिथे बसून ते ती खाऊ लागते. एकटक देवाकडे पाहत शांत नजरेने त्याला विनवणी करत असते की तूच मार्ग दाखव आता येथून. बघता बघता 6 वाजतात. अजूनही कोणाचा पत्ता नसतो. थंडीचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडू लागला. मेघाला काहीच सुचत नसतं. बस काहीतरी यावं तिथं या आशेत ती दरवाजाकडे नजर लावून बसलेली असते. अंधारात प्रकाशाची ज्योत लहरावी असा एक छोटासा मुलगा जेमतेम 11-12 वर्षाचा येऊन दरवाजासमोर उभा राहतो. बाईसाहेब, मी विकास, आईला घ्यायला आलोय, विकास बाहेरून आवाज देत म्हणतो. तसं लगेच मेघा धावत तिथून त्याच्याजवळ जाते. त्याला तिथे बघून मुळात त्या शांततेत एका माणसाचा आवाज ऐकून तिला फार बरं वाटत असतं. स्वतःच्या भावनांवर आवर घालत ती म्हणते, गोदा अक्का तर सकाळीच गेल्या घरी. म्हणजे बोलत होत्या त्या की पांडू भक्ताकडे जाणार आहेत. मेघा म्हणते, वय का, ठीक आहे, मग मी जातो, असं म्हणत विकास जायला निघतो. मेघा मनातल्या मनात त्याला विनवणी करत असते की नको जाऊस, थांब. तेवढ्यात क्षणाला तो वळून बघतो आणि विचारतो, तुम्ही एकट्या असाल ना, तुम्ही येता का? विकास एक गोड स्माईल देत म्हणतो, मी ते तू राधा मावशींना ओळखतोस का? त्यांच्या इथे नेशील का मला तू? मेघा विकासला विचारते. राधा मावशी, अच्छा, ती त्या खालच्या पाड्याला एकटीच राहते, ती नेतो की, चला माझ्यासोबत, विकास म्हणतो. तसं मेघा दरवाजा ओढून घेत कसलासा विचार न करता तिथून त्याच्या सोबत निघते. तिला माहिती असतं की राधा मावशीची काही चूक नाही आहे म्हणून. तिच्या डोळ्यासमोरून अलगद तो प्रसंग येऊन जातो की ती बेशुद्ध व्हायच्या अगोदर राधा मावशी कोणाशी तरी बोलत असतात आणि हिला काही नाही होणार, मी काळजी घेते, हे त्या कोणाला तरी सांगत असतात. त्यांचे हे वाक्य मेघाला थोडे थोडे ऐकू आलेले असतात, म्हणून कदाचित त्या आपल्याला सहारा देतील आणि तसंही बाकी कोणीच तिच्या ओळखीतलं तिथं नसतं. म्हणून ती विकासच्या मागोमाग जंगलाच्या दिशेने जाते. तेवढ्यात तिथे गोदा अक्का, विकास आणि पांडू भक्तासोबत येते. ती बाहेरूनच मेघाला आवाज देते, पण मेघा तिथे नसते. पांडू भगत डोळे बंद करून काही मंत्र बोलतो आणि तिथे नजरे आड असणाऱ्या गोष्टीचा अंदाजा घेऊ लागतो. विकास आणि गोदा अक्काकडे पाहत तो त्यांना खुणावतच सांगतो, हा, इथे काहीतरी वेगळं आहे, हे नक्कीच. पण जर विकास गोदा अक्काच्या सोबत गेला आहे
तर जो मुलगा मेघाला जंगलाच्या दिशेने घेऊन गेला आहे तो कोण आहे? ही गोष्ट आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऐकत रहा तू माझी होशील का.